आम्ही चाललो आहोत देवीच्या दर्शनासाठी. त्याच्यासाठी मी रेडी झाले आणि यांना पण सांगितलं रेडी होऊन या. तर हे बघा कसे स्टाईल मारत आलेत कॅमेऱ्याच्या समोर. काय बोलणार. पिल्लूला रेडी केलं पण पिल्लू झोपली होती. तर मग तिला थोडा वेळ झोपून दिलं आणि मग पिल्लू झोपेतच तिला घेऊन आम्ही चाललो होतो, कारण की उशीर झाला होता. मम्मी वाट बघत होती आमची. साडी घेऊन देवीला साडी घ्यायची होती म्हणून आम्ही मम्मी ऑलरेडी दुकानात थांबली होती आणि साडी मी आल्यावरती फिक्स केली. पिल्लूचा मामा पण आला होता सोबत, तो त्याच्यासोबतच खेळत बसला होता. आम्ही साडी सिलेक्ट केली. मग काय म्हटलं थोडे फोटो काढावा. मग मी फोटो काढते तर मामा पण आला तिकडे भाचीला घेऊन. मामा म्हटलं माझा भाचीचा पण फोटो काढ. मग आम्ही त्यांचा दोघांचा पण फोटो काढून आमच्या तिघांचा फोटो काढला आणि नंतर बिलिंगसाठी वरती गेलो. साडी खूप सुंदर होती. देवीसाठी मी गुलाबी रंगाची साडी घेतली होती. मग ती घेऊन बिल केलं आणि आम्ही निघालो देवीच्या दर्शनाला. पिल्लू मम्मीजवळ होती. पिल्लू बघायची तशी मम्मीजवळ. तिला मम्मी इतकी आवडते ना, तिच्याजवळ ती खेळत असते छान. आणि मम्मी विसरून जाते तिजवळ बाळाबरोबर खेळत असताना. इतकी तिला छान वाटत असते खेळत असताना. मग हार पण घ्यायचे होते, फुलं घ्यायची होती. मग आम्ही तिथं हार फुलं घेतली. मम्मीने गोष्टीकडे थांबले होते तर यांचं चाललं होतं तुला गजरा पाहिजे का, गजरा पाहिजे का असं विचारायचं असतं का, डायरेक्ट घेऊन यायचं असतं ना बायकोसाठी. पण ठीक आहे मी म्हटलं नको आता पिल्लू ओढून खराब करेल. जाताना आम्ही काही खाऊन पण गेलो नव्हतो. तर शेवटी मम्मीने आमच्यासाठी पोहे बनवून आणले होते. मी खाल्ले, मग यांना पण दिले. मग आम्ही तिथे पोचलो. तिथे इतकी सुंदर फुलं होती ना, मला इतकी आवडली. मी त्याची एक फांदी तोडून घेऊन आले होते घरी की लावायला. मग देवीचं दर्शन घेतलं. देवीचं बघा सौंदर्य किती छान दिसतं, किती छान तिला सजवलं होतं देवीला मस्त. आणि घट पण बसवले होते. मग पाया वगैरे पडल्या. आम्ही पिल्लूला पण पाया पडवून घेतलं. पिल्लू पण तिथे खेळत होती मस्त. तिला आवडत होतं, म्हणजे तिथं तिला बाहेर नेलं की आता छान वाटते. मग ती काय तिथल्या आजींसोबत बोलत होती. पिल्लू बघा कशी आजींबरोबर बोलायला लागली. तिचा आगाऊपणा बंदच होत नाही. नंतर तिथे काका काकू होते, त्यांच्याबरोबर पण खेळली. त्यांच्या पण मस्त वाटलं त्यांना. मम्मी येताना आम्ही रिटर्न आलो रिक्षात. हे पण होते आम्ही बसलो होतो रिक्षात. पण ह्यांची कशी बडबड चालू होती. रिक्षावाल्याने इतकं काय बोलत होते. आम्ही तर कळलंच नाही आम्हाला रस्ता कधी आला आणि काय नाही. घरी कधी पोचलो. पटकन आम्ही घरी आलो. पावसाचं वातावरण झालं होतं पण काही पडत नव्हता पाऊस. आता एडिटिंग चालू आहे माझं आणि पिल्लूचा खेळ चालू आहे. मग काय तिचा खेळ कधी संपतच नाही. आत्ता पण बघा कशी त्याची बडबड सुरू आहे. तिच्याबरोबर बोलत नाही मी म्हणून तिची नाटकं चालू आहे ती सगळी.